आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. सेन्सेक्सची 678 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी एका दिवसात कमावले 3.23 लाख कोटी. मालवण शिवरायांच्या पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया. मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शाळेच्या पहिल्या दिवशी सातारच्या कोडोली झेडपी शाळेला दिली भेट. आता पाहूयात सविस्तर वृत्त. सलग 2 दिवसांच्या घसरणीनंतर आज 16 जून रोजी भारतीय शेअर बाजार जोरदार वाढीसह बंद झाले. मध्य पूर्वेतील वाढत्या भूराजकीय तणाव असूनही गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप आणि ब्ल्यू चिप शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये सुमारे 1% वाढ झाली आहे, तर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही तेजी दिसून आली आहे. IT, धातू, रिअल्टी आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये 1% जास्त वाढ झाली आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील जमीन खचल्याच्या घटनेबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांच्या पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं सांगत मंत्री भोसले यांनी त्या विभागाचे अधिकारी राजभोज यांच्याशी संपर्क साधून घटनेची सगळीच माहिती घेतली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटनेत पुतळ्याला किंवा पुतळ्याच्या चबुतऱ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. पुतळ्याच्या आजूबाजूला जो भराव केला होता त्या काही भागातील माती पाऊस जास्त असल्यामुळे खचली आहे. त्या ठिकाणच्या तात्काळ दुरुस्तीच्या सूचना मी दिल्याच असं त्यांनी सांगितलंय. हा विषय माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी सुद्धा आमचे सी राजभोज यांच्याशी संपर्क साधून त्यांना या सगळ्याची माहिती घ्यायला सांगितलं. सगळ्यात पहिलं तर पुतळ्याला आणि पुतळ्याचं जे फाउंडेशन आहे त्याला कुठलाही धोका हा नाही आहे. पुतळ्याच्या आजूबाजूला जे भराव केला होता त्या भरावातल्या काही भागातली माती, थोडा पाऊस जास्त झाल्यामुळं थोडी माती त्या भरावातली खचलेली आणि त्याची तात्काळ दुरुस्ती वगैरेच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ती दुरुस्ती ताबडतोब करून घेऊन, म्हणजे पाऊस आता तर राहणारच आहे कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि कोकणात पाऊस हा जास्त असतो, पण तरी त्याच्या सूचना दिल्या गेल्यात आणि PWDचे संबंधित स्थानिक तिथले जे सगळे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा सगळ्या परिसरावर, पूर्ण जो पुतळ्याचा परिसर आहे तिथला त्याच्यावर नीट लक्ष ठेवण्याच्या पण सूचना दिल्या. त्यामुळे कुठलीही अनुचित प्रकार किंवा अनुचित घटना त्या ठिकाणी घडणार नाही ह्याची खबरदारी आम्ही घेतोय सार्वजनिक. मंत्री संजय शिरसाट यांनी जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यांच्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राच्या अडचणींबाबत चर्चा झाल्याचं कळवण्यात आलं. मनोज जरांगे यांनी याआधी संजय शिरसाट यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र वैधतेसाठी अधिकारी अडथळे निर्माण करत असल्याची तक्रार केली होती. या अनुषंगाने ही भेट झाली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना तात्काळ जात वैधता पडताळणी करून जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलंय. आता हे विद्यार्थ्यांचं 60 वर्ष चालू आहे. अनेक विद्यार्थ्याला जात पडताळणीचे सर्टिफिकेट उपलब्ध होत नाही अशी जरांगे पाटलांनी कंप्लेंट माझ्याकडे केली होती. तुम्ही पाहत असाल अनेक जण विद्यार्थी या ठिकाणी सुद्धा आले. म्हणून तातडीने प्रधान सचिवाला सूचना देण्यात आल्या की एका जिल्ह्यापुरता एका महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तातडीने आदेश निर्गमित करावे आणि जात पडताळणी जे विद्यार्थ्यांचं आहे त्याला प्रायोरिटी देऊन तातडीने ते सर्टिफिकेट इश्यू करावे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईल. आता एक प्रकरण जे माझ्यासमोर आलं आहे ते IITला त्या मुलाचा नंबर लागला. 18 तारीख शेवटची, 20 फेब्रुवारीला त्याने सबमिशन केलेलं.
20 फेब्रुवारी ते आतापर्यंत त्याला जात पडताळणीचं ते सर्टिफिकेट त्याला देण्यात आलेलं नाही. म्हणून तातडीनं अधिकाऱ्यांना सुद्धा मी स्वतः फोन केला. तर मला वाटतं अशा प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारच्या कोडोली गावातील जिल्हा परिषद शाळेला पहिल्या दिवसानिमित्त भेट दिली आहे. यावेळी आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह सातारच्या मुख्याधिकारी उपस्थितीत होत्या. दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कोडोली जिल्हा परिषद शाळेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना गुलाबाचे फूल आणि चॉकलेट देत स्वागत केलं गेलं. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी काल रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांवर 3 इडियट्स असा उल्लेख करत टीका केली होती. त्या टीकेला मंत्री भरत गोगावले यांचे निकटवर्तीय आणि रायगडचे युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी प्रतिउत्तर देत परांजपे यांच्यावर आमदारकीसाठी उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असल्याची टीका केली आहे. आनंद परांजपे यांनी तोंड सांभाळून बोलावे असा इशारा देखील उभारे यांनी यावेळी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्यांविषयी 3 इडियट्स हा जो शब्द प्रयोग केला आहे. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की वेळी लोकच इतिहास घडवतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवण्याचं काम या रायगड जिल्ह्यातील 3 शिलेदारांनी केलं. याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व शिवसैनिकांना आहे. परवा जी आमदार भरत गोगावले साहेबांची मुलाखत झाली आणि ती मुलाखत संपूर्ण महाराष्ट्राच्या पसंतीस पडली. त्या मुलाखत दरम्यान संपादकांनी बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमानुसार जर बँकेच्या संचालकाला न्यायालयाने 1 वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर तो संचालक बँकेच्या कोणत्याही पदावर राहण्यास पात्र ठरत नाही. याच नियमाचा आधार घेत बँकेच्या विरोधी गटातील 12 संचालकांनी केलेल्या तक्रारीवरून बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आले. नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात 2017 मध्ये बच्चू कडू यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. 2021 मध्ये नाशिक विशेष न्यायालयाने त्यांना 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार ही कारवाई झाल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र यातून सहकार विभाग आणि न्यायालयाच्या निर्णयांमधील तफावत चर्चेचा विषय ठरलाय. सहनिबंधकांचा निर्णय आहे तो. कदाचित त्यांना 1 वर्ष सजा झाली, त्यामुळे त्यांचं पण हे केलं असावं. आणि मागच्या कित्येक दिवसापासून ही केस सुरू होती सहनिबंधकांना. त्याच्यामुळं त्याचा निकाल आता आलेला हा योगायोग आहे. त्याच्यामुळं याचा कोणी कसा गैरअर्थ काढू नये. जिल्ह्याचं राजकारण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे.
याचा तर परिणाम काही व्हायला नाही पाहिजे, कारण ते शेवटी शेतकऱ्याची बँक आहे. तर त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे की हे सर्व आंदोलनामुळे शक्य झालेलं आहे. आंदोलनाचा त्याचा काही संबंध नाही आहे. म्हणजे केस काय काल परवा थोडी या साली थोडी पुढे गेली. केस या आंदोलनाच्या वेळेस कुठं झाली का? ते जिल्हा बँकेचे जे संचालक मंडळ आहे ते एकमेकांच्या वरती केसेस दाखल करत राहतात. त्याच्यात कोणता राजकीय हस्तक्षेप नाही किंवा राजकीय व्यक्ती किंवा भारतीय जनता पार्टीचा तर विषय नाही. त्यामुळं त्याचं पद केलं काय राहिलं काय आम्हाला काही सोच. न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणे जास्त काळ राहू नये अशी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका असून जुन्या प्रकरणांचा न्यायालयाकडून सातत्याने आढावा देखील घेतला जातो. 20-30 वर्ष जुनी प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी वकिलांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी व्यक्त केले. यवतमाळच्या वणी येथे नवीन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती सांबरे बोलत होते. पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेने 6 जणांचे प्राण घेतले. तशीच धोकादायक अवस्था नागपुरातील कामठी जुन्या पुलाची असल्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली आहे. अनेक वर्षांपासून ऑडिट न झालेल्या या पुलावरून रोज शेकडो वाहने आणि नागरिकांची वर्दळ सुरू असते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील या पुलाकडे शासन आणि लोकप्रतिनिधी डोळे झाक करत असल्याने थोडासा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो असा आरोप नागरिकांकडून होतोय. भविष्यात मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. स्पीड, थ्रिल, जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग. आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकरच येत आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने इतिहास रचलाय. विभागातील MPSCच्या 12 विद्यार्थ्यांनी एकूण 16 पेटंट प्राप्त करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली आहे. विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर संजय जानराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय. मार्सिया सिल्वेस्टर, ओम देऊळकर, कल्याणी निंबाळकर, सुमित कुमार पांडे, प्राची सार्वे, खुशबू सिंग, सिद्धेश्वर नागपुरे, मुकेश तुर्काने, प्रांजली झाडे, अदिती देशमुख, वेदांत कांबडी आणि प्रियंका चरडे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या यशामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचे आणि डॉक्टर ढोबळे यांचं अभिनंदन केलंय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त याही वर्षी यवतमाळच्या अल्पभूधारक आणि गरजवंत शेतकऱ्यांना मनसेतर्फे मोफत बियाणांचं वाटप करण्यात येतंय. खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतायत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र निर्माण सेनेने गरजवंतांना हात देत प्रति 3 एकरी शेताला 3 पाकिटं कापूस बियाणे, 2 पाकिटं तूर बियाणं याप्रमाणे पहिल्या टप्प्यात 300 जणांना वाटप केल्याची माहिती मनसेचे जिल्हा नेते अनिल हमदापुरे यांनी दिली आहे. महाराष्ट्र सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून शासन एकीकडे घोषणा करते की आम्ही त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करू, परंतु प्रत्यक्षात मनसे या शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचून दरवर्षी त्यांना बी बियाण्याची मदत मनसे करत आहे. एकीकडे बँकेच्या या पाशात अटकलेला शेतकरी, सावकारी पाशात अटकलेला शेतकऱ्याला एक मदतीचा हात मनसे देत आहे. जिल्ह्यात या प्रकारे 1100 शेतकऱ्यांना मनसे मदत करत असून बी बियाण्यांचं वाटप मनसेच्या वतीनं दरवर्षी या अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना मनसेच्या वतीनं करण्यात येते. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातील 120 विद्यार्थी पहिल्यांदाच विमान प्रवासाचा आनंद घेत बंगळुरू येथील इस्रो भेटीला रवाना झाले. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत खूप अभ्यास करा, यशस्वी व्हा असा संदेश दिला. सिरोंचा, वांगेपल्ली आणि नवेगाव येथील निवासी शाळांतील हे विद्यार्थी अवकाश क्षेत्राचा अनुभव घेणार असून सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन मडावी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झालाय. स्थानिक प्रशासनाने या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकाश भरारी दिली आहे. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.